किचनमधली ही चूक आहे ना सगळ्यांकडून होत असते. कोणती ती सांगतेच बरं का. तर आज ना किचन क्लीन करायला काढला होता. तर जवळच संक्रांत आली ना, मग सण म्हटलं की ना अशी साफसफाई करावीच लागते. चला म्हटलं किचनपासून सुरुवात करावी आणि मी नेहमी ना किचनपासून सुरुवात करत असते. तर प्रत्येक सगळ्या घरांपेक्षा ना किचनमध्ये जास्तच सामान असतं आणि किचन क्लिनिंगला ना 1 ते 2 दिवस लागतात. तर गॅस आपला जो गॅस असतो ना, ग्लासचा असो, स्टीलचा असो, त्यावरती जे बर्नर असतात त्यावरती नेहमी नेहमी म्हणजे नेहमी अशा 2 वाट्या ठेवायच्या बरं का. प्रत्येक गृहिणीकडून हीच चूक होत असते. वाट्या न ठेवल्यामुळे काय होतं, आपण जे गॅस वगैरे धुतो, गॅसवरचा आजूबाजूचा परिसर धुतो ना, तर त्याचे पाणी ना आपल्या गॅसच्या बर्नरमध्ये जाते आणि मग गॅसचा बर्नर लवकर खराब होतो आणि त्याची होलं बंद होतात, तांबुरा यायला सुरुवात होते. मग गॅस आपला व्यवस्थित चालत नाही आणि ना खूप लवकर असा खराब होतो. तर ह्याची ना ही एकदम छान अशी ट्रिक आहे. तर किचन क्लीन करताना नेहमी किचनच्या बर्नरवरती ना 2 वाट्या ठेवायच्या. एकदम क्लीन होतं आणि अजिबात आपला बर्नर खराब होत नाही. चला म्हटलं आता किचन क्लीन करून घ्यावं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी किचन क्लीन करते बरं का. पहा किचनमध्ये ना पांढऱ्या कलरच्या स्टाईल लावलेत आणि ह्या स्टाईल का लावल्यात माहिती आहे का मिस्टरांनी, की ना किचन नेहमी क्लीन राहावा. किचन तर नेहमी मी किचन म्हणजे क्लीनच ठेवत असते. ते काय बोलले मला माहिती आहे का, की ना पांढऱ्या फरशा लावल्या ना तर तू दररोजची दररोज क्लीन करशील आणि एकदम छान दिसतात, उठाव दिसतात, पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि किचन पण दिसायला छान दिसतं. त्यांना ना पांढरा कलर खूप आवडतं बरं का. आणि मी अशा 8-10 दिवसातून नेहमी अशी क्लीन करतच असते. पण कसं आहे सण वगैरे आला ना एकदम डीप क्लिनिंगमध्ये करत असते. भांडे वगैरे घासणं एकदम व्यवस्थित सगळं. तर छान असं ना एकदम मऊ घासणे, स्पंजच्या घासणीने ना त्या स्टाईल घासून घेतल्या सगळ्या आणि जिथे तेलकट मेलकट असतं ना तिथं ना सॅनिटायझर गरम पाण्याचा वापर करत असते. जे कोपऱ्यात कप्पे केलेत पहा मी फरशीचे, त्याच्यावरती थोडंसं गरम पाणी, त्यावरती निरमा टाकून छान असं भिजायला ठेवलेलं आणि एकदम छान निघतं बरं का. थोडंसं गरम पाणी टाकून त्यावरती निरमा टाकायचा, व्यवस्थित असं ते क्लीन होऊन निघतं. अजिबात तेलकट मेलकट आपली घासणीसुद्धा खराब होत नाही आणि एकदम झटपट निघतं बरं का. तर चला, तर छान असे ना वरची फरशी सगळी क्लीन करून झाली. वरची फरशी सगळी क्लीन करून झाली बरं का. आणि जिथे जिथे तेलकट मेलकट डाग आहेत तिथं ना गरम पाण्याचा वापर करत असते मी. गरम पाणी करून त्यामध्ये थोडंसं निरमा किंवा आपलं भांड्याचा साबणसुद्धा टाकला ना तरी पण एकदम छान चकाचक आपली ना फरशी निघते. पहा किचनच्या कडेकडेने जी आपली लाईन असते तिथे ना तेलकट साचलेलं असतं ते अजिबात निघत नाही. थोडंसं गरम पाणी करून केलं ना तर खूप छान निघते. अजिबात मी केमिकलचा ॲसिडचा अजिबात वापर करत नाही बरं का किचन कट्ट्यावरती. अशाच पद्धतीने छान असं थोडंसं गरम पाण्याचा वापर करते, एकदम क्लीन निघतं. आज ना ओव्हन वगैरे सगळं बाजूला काढलं होतं पहा मी ना डायनिंग टेबलवरती सगळं किचनवरचं साहित्य ठेवलं होतं आणि व्यवस्थित चला म्हटलं सगळीकडनं सॅनिटायझर गरम पाणी आणि निरम्याचा वापर करून एकदम चकाचक केलं होतं. आणि किचनवरतीच माझा थोडासा छोटासा पाटा वरवंटा आहे ना ते सुद्धा सगळं क्लीन करून घेतलं. ते लाईटीचे बोर्ड वगैरे थोडेसे ना एका नॅपकिनवरती ना थोडंसं खोबरे तेल टाकून सगळे छान असे बोर्ड पुसून घेतले. तर आज इतके क्लीन निघतात ना पांढरे शुभ्र. पहा किचनवरचे जे लाईटीचे बोर्ड असतात ना, आता मिक्सर वगैरे आपण लावतो त्या साईडला काय होतं थोडंसं तेलकट वगैरे होत असतात बोर्ड, मग थोडंसं ना खोबरे तेलाचा वापर करायचा नॅपकिनवरती आणि ते छान असे पुसून घ्यायचे. एकदम चकाचक निघतात, पांढरे शुभ्र निघतात, असे नव्यासारखेच राहतात. तर सगळे छान असे क्लिनिंग करून घेतली. आणि ॲसिड वगैरे आपण नेहमी वापरत असतो ना, आता खूप जण स्प्रे वगैरे वापरतात, ॲसिड वापरतात. त्याने काय होतं माहिती आहे का, जे किचन कट्ट्याचे जे खच्चे असतात ना त्याच्यावरती जे आपण सिमेंट वगैरे भरलेलं असतं आपलं जे किचन कट्टा तयार करताना ते ना हळूहळू निघण्याचं ना निघायला लागतं आणि तिथं ना लिकीज राहतं पहा. आणि मग ना किचन कट्ट्याच्या खाली असं ना खराब व्हायला लागतं, असं पाणी पाजरायला लागतं. त्यामुळे ना कधीच त्याने लवकर क्लीन होतं, छान होतं, पण ना आपला किचन कट्टा खराब व्हायला लवकर लागतो बरं का. त्यासाठी एकदम छान असं एकदम सोप्या पद्धतीने अशी मी क्लिनिंग करत असते. आणि एक डस्टबिनसुद्धा आहे पार्क बरं का. एका ना बेसिंगच्या एका साईडला छोटंसं डस्टबिन ठेवलं आहे मी आणि डस्टबिन असावंच. छोटं मोठं कांदा वगैरे चिरला की मी त्या डस्टबिनमध्ये टाकत असते, झाकणाचं डस्टबिन. असं छान असं माझं किचन क्लीन झालं आणि खूप काही वेळ लागत नाही बरं का. किचन खालचा कप्पा आणि वरचा कप्पा असा एकदम छान करून घेतला. जिथली तिथं सगळं साहित्य मांडून घेतलं. माझ्या किचनमध्ये ना एकदम सुटसुटीत किचन आहे बरं का. मला काही जास्त काही पसारा आवडत नाही. छोटंसं जातं, छोटासा खलबत्ता, चूल, असं मला जे आवडतं ते जे संसारात छोटं छोटं असतं लागतं ना ते ठेवले पा. आणि एकदम छान असा पॉट तयार केला आहे मी आपल्या मोरपंखाचा, तो एक ठेवला. एकदम छान सेटअप केला आणि असंच मधनं अधनं असं किचन क्लीन केलं. खूप छान वाटतं. आणि ना घरात ना नेहमी किचन स्वच्छ असलं ना पूर्ण घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. तर माझं एकदम छान असं किचन क्लीन झालं 1 ते 1.5 तासामध्ये. आणि मी किचनला 2 दिवस लावते बरं का. एक अर्धा भाग एका दिवशी आणि अर्धा भाग दुसऱ्या दिवशी, म्हणजे भांड्याचे जे रॅक वगैरे असतात ना ते मी ना नंतरच्या दिवशी स्वच्छ करत असते. आणि जो किचन कट्ट्यावरचा भाग एकदम क्लीन मला खूप छान वाटतं आणि मला माझा किचन ना
स्पेशल खूप आवडतो. तर अशा पद्धतीने छान असं क्लिनिंग केली. कशी वाटली क्लिनिंग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.